Question number 9. Exercise 1.2. Question number 9. काय आहे बघा. In triangle ABC, segment BD bisects angle ABC. Segment BD bisects angle ABC. AB equals x, BC x plus 5, AD x minus 2, DC x plus 2. Find the value of x. असा क्वेश्चन. Find the value of x. बघा सोल्युशन बघा. In triangle ABC, segment BD or ray BD bisects ray BD bisects angle ABC. त्यानंतर AB equals x, BC equals x plus 5, AD equals x minus 2, and CD equals x plus 2. ये values दिले. Then use angle bisector property. Therefore, AD upon CD is equal to AB upon BC. Reason त्याला काय येणार आहे? Angle bisector property. Now replace the numbers. AD x minus 2, CD x plus 2, AB x, BC x plus 5. Now transfer these terms. So x minus 2 into x plus 5 is equal to x into bracket x plus 2. Now expand x into x square, x into plus 5 plus 5x, minus 2 into x minus 2x, minus into plus minus 10, RHS x into x square plus 2x. दोन्ही साइड से x स्क्वेअर आधी कॅन्सल होतील. त्याचा आन्सर असेल 3x minus 10 as it is. RHS 2x, 2x LHS मध्ये आणि 10 RHS मध्ये. Therefore 3x minus 2x is equal to 10. Therefore final answer x equals 10. तर याच्यात फक्त x ची व्हॅल्यू विचारली. Find the value of x. Okay. Question number 10. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, पण मी तुम्हाला सगळं सोल्युशन दाखवेन. त्यानुसार तुम्ही त्यात फिल इन द ब्लँक जे काय असेल ते तिथं भरून घ्यायचं. ओके. इन द फिगर x is any point in the interior of triangle DEF. X is any point in the interior of triangle DEF. X is joined to the vertices of triangle. X पासून आपण सगळे ट्रायंगलचे वर्टायसेस जे आहेत DEF हे जॉईन केलेले आहेत. PQ parallel DE, नीट लक्ष द्या. आता बघा PQ parallel DE दिलेला आहे. QR parallel EF, QR parallel EF दिलेला आहे. QR parallel EF हेही गिवन मध्ये. आणि प्रूव्ह दॅट, फिल इन द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट PR parallel DF, PR आणि DF पॅरलल हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. PR आणि DF पॅरलल हे प्रूव्ह करायचं आहे. सोपा आहे, प्रूफ फार सोपा आहे. तिथं ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. बघा पहिले आपण ट्रायंगल DXE कडे बघूया. आपण ट्रायंगल DXE तुम्ही क्वेश्चन 2-3 वेळा वाचून बघा, म्हणजे गिवन काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. गिवन मध्ये दिले तुम्हाला PQ इज पॅरलल टू DE, लक्षात ठेवा. त्यानंतर QR इज पॅरलल टू EF देखील दिलेलं आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे? PR इज पॅरलल टू DF हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. बघा इन ट्रायंगल DXE
इन ट्रायंगल DXE किंवा DEX काही नाव घ्या ट्रायंगलचं, इन ट्रायंगल DEX या ट्रायंगल मध्ये फक्त तेवढा ट्रायंगल तुम्हाला दिसला पाहिजे. सेगमेंट PQ इज पॅरलल टू DE, PQ पॅरलल DE हे तुम्हाला गिवन मध्ये दिलेलं आहे. PQ इज पॅरलल टू DE. मग त्यामुळे तुम्ही आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा. Therefore XP upon PD बघा, therefore XP upon PD is equal to XQ upon QE, XQ upon QE. ह्याला रिझन येणार आहे BPT इक्वेशन 1. आता ट्रायंगल EFX कडे बघायचं. EFX हा ट्रायंगल बघायचा. EFX इन ट्रायंगल EFX ट्रायंगलचं नाव कसंही घेतलं तरी चालतं, EXF म्हटलं तरी चालेल. QR इज पॅरलल टू EF, QR इज पॅरलल टू EF. गिवन QR आणि EF तुम्हाला पॅरलल दिलेत. फक्त तेवढाच ट्रायंगल बघा, बाकीचं काही दिसता कामा नये. QR इज पॅरलल टू EF. मग यामध्ये पुन्हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरा. सांगा काय होईल? XR अपॉन RF, therefore XR upon RF is equal to XR upon RF is equal to XQ upon QE, XQ upon QE, XQ upon QE. मी लिहिताना कसे साइड्स ऍडजस्ट करतो बघा, RHS मुद्दा म्हणून सेम येतील असा प्रकार आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इक्वेशन 2. आता फ्रॉम 1 and 2 तुम्हाला बघा ह्या दोन्ही RHS सेम आहेत की नाही बघा. 1 and 2 च्या RHS काय आहेत सांगा, सेम आहे. मग याच्यावरून फ्रॉम 1 and 2 तुम्हाला काय लिहिता येईल सांगा, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 दोघांचे RHS सेम दाखवता येतील. म्हणजे XP अपॉन PD हा रेशो, XP अपॉन PD हा रेशो XR अपॉन RF ला सेम आहे. फ्रॉम 1 and 2 आपण इथे रिझन दिलेलं आहे, समोर जायची काही गरज नाही. आता ही जी स्टेप आहे आताची ही फिगर मध्ये ऑब्झर्व करा बघा. आणि इकडनं बघा, इकडनं ट्रायंगल DXF मध्ये बघा, इन ट्रायंगल DXF त्या ट्रायंगल मध्ये बघा, ट्रायंगल सांगा XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. फक्त या बाजूनं ट्रायंगल DXF कडे बघा, DXF कडे, आणि त्यामध्ये दोन साइड्सचे रेशोज इक्वल आहेत. याचा अर्थ PR आणि DF काय असले पाहिजे सांगा, पॅरलल असले पाहिजे. मग आपण हे इन ट्रायंगल असं मेन्शन करू. परत म्हटलं तर इन ट्रायंगल DXF हाच रेशो लिहायचा आपल्याला. XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. याचा अर्थ therefore segment PR is parallel to segment DF. याला रिझन येणार आहे कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. रिझन काय येणार आहे त्याला, कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे ऍक्च्युअली तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये विचारले त्यांनी, त्यानुसार तुम्ही तिथल्या फिल इन द ब्लँक्स ज्या असतील त्या भरून घ्या. ओके. नाउ द लास्ट क्वेश्चन इन द एक्सरसाइज 11th क्वेश्चन. हा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे, आतापर्यंत बऱ्याच वेळेला एक्झामला विचारला गेला आहे, बोर्ड एक्झामला. इन ट्रायंगल ABC, फिगर मी ऑलरेडी ड्रॉ केली. इन ट्रायंगल ABC रे BD is the bisector of angle ABC, and ray CE is the bisector of angle ACB. If AB congruent AC, म्हणजे हा isosceles triangle आहे, AB congruent AC, then prove that ED is parallel to BC. ठीक है, प्रूफ बघायला का. इन ट्रायंगल ABC
इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC. सगळ्यात पहिले तो आयसोसेलेस ट्रायंगल आहे तुम्हाला दिलेला आहे. सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट AC याला आपण दिले इक्वेशन 1. इवन त्याला रिझन देखील त्या गिवन म्हटलं तरी त्याला गिवन इक्वेशन 1. AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला कोणते कोणते बायसेक्टर्स दिलेत बघा. पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करूया. रे BD इज द बायसेक्टर ऑफ रे BD is the bisector of angle ABC given. ठीक आहे. मग याच्यात जर रे BD बायसेक्टर असेल तर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरा. फक्त तुम्हाला एवढं दिसलं पाहिजे रे BD बायसेक्टर आहे ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे वाटलं तर मी तेवढ्या करता पुन्हा हा पार्ट जरा रफ करून दाखवतो तुम्हाला लवकर समजेल. हा ABC आणि याच्यात BD बायसेक्टर आहे. बस एवढं दिसलं पाहिजे त्यातनं तुम्हाला. मग आता वापरा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरा याच्यामध्ये. सांग AD अपॉन CD therefore AD upon CD is equal to AB upon BC is equal to AB upon BC. रिझन काय असणार आहे ना? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी इक्वेशन 1. आता नेक्स्ट बायसेक्टर बघा. रे CE is the bisector of angle ACB. यालाही गिवन म्हटलं तरी चालेल. मग त्यात अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग तुम्हाला फक्त एवढंच दिसलं पाहिजे बघा. हा तुमचा ट्रायंगल ABC आहे आणि रे CE जो आहे तो काय सांगा हा बायसेक्टर आहे. वापरा बरं त्यात AE अपॉन BE therefore AE upon BE is equal to AC upon BC is equal to AC upon BC. फक्त रिझन घेऊया आपण याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आता मला यांचे RHS सेम करायचे आहेत. यासाठी मी याला इक्वेशन नंबर दिलेला नाही. आता यामध्ये जो इक्वेशन 1 आहे ना वरती तुमच्याकडे, सॉरी ह्याला इक्वेशन 2 यायला पाहिजे बरं का, कारण ऑलरेडी इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 मध्ये आपण AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहेत हे सांगितलेलं आहे. मग आता हे जे AC आहेत हे AC हे नेक्स्ट स्टेप मध्ये मी AC ला काय रिप्लेस करणार आहे तर AB रिप्लेस करणार आहे. therefore AE upon BE is equal to AC is replaced by AB upon BC. कुठून आणलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. हे झालं रिझन फ्रॉम इक्वेशन 1. आणि आता याला इक्वेशन 3 देऊया. आता इक्वेशन्स 2 आणि 3 च्या RHS चेक करा. इक्वेशन्स 2 आणि 3 यांच्या RHS बघा. AB upon BC इथं पण AB upon BC. RHS सेम आहे म्हणजे LHS काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. therefore AD upon CD is equal to AE upon BE is equal to AE upon BE from 2 and 3 आणि आता ही स्टेप या फिगर मध्ये ऑब्झर्व करा किंवा मी इथं खाली जी फिगर काढतो त्यात ऑब्झर्व करा. हे बघा लहान फिगर काढतो मी. ABC ट्रायंगल ABC इथं E आणि इथं D आहे. सांगा AD upon CD is equal to AE upon BE. मग जर रेशो सेम असतील तर लाईन्स काय असतात सांगा पॅरलल असतात. कन्व्हर्स ऑफ BPT म्हणजेच ED आणि BC काय असले पाहिजे पॅरलल असले पाहिजे. therefore segment ED is
पॅरलल टू सेगमेंट BC. रिझन काय असणार त्याला? कन्व्हर्स ऑफ BPT. त्याला असणार रिझन आहे कन्व्हर्स ऑफ BPT. ओके. ओके, आता इथे आपला एक्सरसाइज 1.2 जो आहे तो सगळा पूर्ण झालेला आहे. तो तुम्ही नोटबुकमध्ये सगळा सोडवून ठेवा. यानंतर जो पार्ट आहे एक्सरसाइज 1.3 मध्ये त्याला लागणारे जे टर्म्स आहेत ते आपण 9th स्टँडर्ड मध्ये सगळ्या शिकलेले आहोत. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी असं हेडिंग होतं आपल्याला 9वी मध्ये आणि आपण काही क्वेश्चन सोडवले देखील आहेत. आता सिमिलॅरिटीच्या टेस्ट किती होत्या? तर एकूण 4 टेस्ट आहेत सिमिलॅरिटीच्या. सगळ्यात पहिली टेस्ट आहे त्यातली AA टेस्ट, अँगल टेस्ट. सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहे त्यातली पहिली टेस्ट आहे अँगल टेस्ट. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR यामध्ये सपोज अँगल A अँगल P ला कॉन्ग्रुएंट आहे आणि अँगल B अँगल Q ला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे एका ट्रायंगलचे दोन अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल्सना कॉन्ग्रुएंट असतील तर these two triangles are similar by AA टेस्ट असं म्हटलं जातं. आणि असं लिहिलं जातं ट्रायंगल ABC similar triangle PQR by AA test. आता नेक्स्ट टेस्ट आहे ती AAA टेस्ट. ऍक्च्युली मला तर ही काही अर्थ नाही त्यामध्ये असं वाटतं अँगल टेस्ट. कारण ज्यावेळेस यातले दोन अँगल्स यातल्या दोन अँगल्सना कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा थर्ड पेअर किंवा रिमेनिंग पेअर जी असते ती 100% कॉन्ग्रुएंट असते. फॉर एक्झाम्पल हा जर अँगल 60 डिग्रीचा असेल तर हा पण किती असला पाहिजे 60. मग हा जर 40 असेल तर हा पण किती असला पाहिजे 40. मग मला सांगा यांची टोटल किती आली 100. मग राहिलेला अँगल काय असणार आहे 80. मग इथं पण टोटल 100 आहे, राहिलेला अँगल काय असेल 80. म्हणजे तिसरा अँगल पण त्यातला कॉन्ग्रुएंट असतोच की. मग एका ट्रायंगलचे 3 अँगल्स आणि दुसऱ्या ट्रायंगलचे 3 अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर these two triangles are similar by AAA टेस्ट असं म्हणलं जातं. पण आपण 99% ऑफ द केसेस मध्ये आपण ही टेस्ट कधी वापरतच नाही. आपण मोस्टली AA टेस्टच वापरतो. यानंतरची जी टेस्ट आहे ती म्हणजे SSS टेस्ट. यानंतरची जी टेस्ट आहे ती साइड SSS टेस्ट. सोपी आहे ही टेस्ट. बघा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR यांच्या साइड्स अशा आहेत 2, 3, 4 आणि ही साइड आहे 1, 1.5 आणि 2 अशा यांच्या तिन्ही साइड्स आहेत. इफ all the sides of triangle ABC and triangle PQR are in proportion, then these two triangles are similar by SSS test असं आपण म्हणतो. म्हणजे काय? इफ AB अपॉन PQ हा रेशो, BC अपॉन QR हा रेशो आणि AC अपॉन PR हा रेशो, हे जर रेशोज इक्वल असतील तिन्ही रेशोज तर ते दोन ट्रायंगल्स कुठल्या टेस्टने सिमिलर असतात? SSS टेस्टने सिमिलर असतात. मग त्यासाठी कसं लिहायचं असतं बघा. चला सांगा AB अपॉन PQ हा रेशो, यातला AB आणि यातला PQ रेशो किती आहे बघा 2/1. मग नेक्स्ट आपण BC अपॉन QR हा रेशो पाहणार आहोत. BC अपॉन QR म्हणजे 4/2. रिड्यूस केल्यानंतर 2 2 जा आणि 2 1 परत 2/1. आणि लास्ट रेशो AC अपॉन PR बघायचा आपल्याला. AC अपॉन PR हा रेशो सांगा AC अपॉन PR हा रेशो आहे 3/1.5. 1.5 1 जा 1.5 2 जा म्हणजे हा पण रेशो किती आला सांगा 2/1. थोडक्यात हे तिन्ही रेशोज इक्वल आले. कोणते कोणते? AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. AC अपॉन PR असा असेल तर these two triangles are similar by SSS टेस्ट लिहिता येईल. Therefore, triangle ABC similar triangle PQR by side test असं आपल्याला म्हणतात.
आणि ही झाली की आता याच्यानंतर नेक्स्ट जी टेस्ट आहे ती म्हणजे SAS टेस्ट, साइड अँगल साइड SAS टेस्ट आपल्याला पाहायची. मग यासाठी मी आता कोणतेही दोन साइड्स प्रपोर्शन मध्ये पाहिजेत, कोणत्याही दोन साइड्स प्रपोर्शन मध्ये पाहिजेत आणि त्यांनी इन्क्लूड केलेला, हे फार महत्वाचं आहे, त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल काय पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजे या दोन साइड्स आणि या दोन साइड्स यांचा रेशो इक्वल पाहिजे, म्हणजे प्रपोर्शन मध्ये पाहिजेत त्या साइड्स. आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल मग त्यावेळी A किंवा C चालणार नाही. ज्या दोन साइड्सचा तुम्ही रेशो पाहणार आहात त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट असं म्हणता येतं. मग आता बघा परत, AB अपॉन PQ हा रेशो 2:1 आहे, BC अपॉन QR हा रेशो देखील 2:1 आहे. आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल B आणि अँगल Q काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q असा असेल तर देन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR बाय SAS टेस्ट असं लिहिता येईल. या टेस्ट ज्या आहेत त्या सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत, सिमिलॅरिटी. त्यामुळे याच्यात हायपोटेन्यूज साइड टेस्ट किंवा साइड अँगल टेस्ट या टेस्ट त्याच्यामध्ये येत नाही. सिमिलॅरिटी मध्ये एकूण आपल्याला 4 टेस्ट आहेत, त्या म्हणजे AA टेस्ट पहिली, त्यानंतर अँगल ही टेस्ट, त्याच्यानंतर साइड आणि SAS साइड अँगल साइड, एवढ्या 4 टेस्ट सिमिलॅरिटी मध्ये असतात. आणि याच्याशी रिलेटेड आपला नेक्स्ट एक्सरसाइज म्हणजे 1.3 एक्सरसाइज आहे. आणि याशिवाय तुम्हाला when two triangles are similar their corresponding sides are in proportion, when two triangles are similar their corresponding angles are congruent, याचाही वापर तुम्हाला करायचा. म्हणजे थोडक्यात आपण 9वीत जे पाहिलं ना त्यात तोच एक्सरसाइज आपल्याला इथं आता पुन्हा बघायचा आहे. 1.3 खूप सोपा एक्सरसाइज आहे. त्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी एक्सरसाइज 1.2 व्यवस्थित नोटबुकमध्ये पूर्ण सोडवून ठेवायचा. आणि मग ज्यांना शक्य त्याने एक्सरसाइज 1.3 नुसतं पाहायचं आहे, मी अजून एक्सप्लेन केलेलं नाहीये, त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगून ठेवल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 मी तुम्हाला सोडवून देणार आहे. ओके.